नमस्कार, मी उज्ज्वला। तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेले जे वडे ते वडे पिठाचे नाही आहे किंवा भिजलेल्या डाळीचे नाही, तर या शिळ्या भाताचे आहे। बऱ्याच वेळा आपला अंदाज चुकतो, पाहुणे वगैरे जेवायला येणारे असतात आणि येत नाही, तेव्हा स्वयंपाक शिल्लकचा उरतो, त्यात भातही शिल्लक उरतो। आता या भाताचे करायचे काय असा प्रश्न पडतो। आपण फोडणीचा भात करतो, पण ते फोडणीचा भातही मुलं खात नाही। अशा वेळेस ह्या भाताची करूया आपण एकदम छान आणि मस्त टेस्टी अशी रेसिपी। यात भरपूर भाज्याही घातलेल्या आहे, त्यामुळे रेसिपी प्लीज पूर्ण बघा। मी आता एक बाउल घेतले, त्यामध्ये हा पूर्ण भात टाकून देते आणि या वाटीने मोजून घेतला तर 2.5 वाट्या हा भात भरलेला आहे। आता हा भात कुस्करून घेऊ। चिकट शिजलेला भात जर असेल तर असं कुस्करून घेण्याची आवश्यकता पडत नाही, पण मोकळा मोकळा शिजलेला भात असेल तर असं कुस्करून घ्यायचं। याचा तो दाना आहे, तो दाना असा एकजीव करून घ्यायचं, म्हणजे याला मिक्सरमध्ये वगैरे टाकून बारीक नाही करायचं, तर फक्त हाताने असं एकजीव मिक्स करून घ्यायचं। त्यामुळे खूप छान आणि मस्त ही रेसिपी होती, नक्की तुम्ही ट्राय करून बघा। भात एकजीव करून घेतला की ज्या वाटीने भात मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी भरून हा कांदा चिरून घेतला। कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामुळे वडा एकदम छान आणि मस्त होतो। त्याच वाटीने अगदी प्रेस करून दाबून हे जे भोपळ्याचा किस आहे तो घेतलेला आहे। आता मी अर्ध्या भोपळ्याची डाळ घालून भाजी केली आणि अर्धा भोपळा उरलेला होता, त्याचं काय करायचं तर मी या भातामध्ये ते टाकायचं ठरवलं। आता तुमच्याकडे भोपळा असेलच असे नाही तर तुम्ही यामध्ये काकडी चिरून टाकू शकता, बटाटा किसून तोही टाकू शकता, मका असेल तर तीही टाकू शकते, आणि काहीच नसेल तर फक्त कांदा कोथिंबीर टाकूनही वडे तुम्ही करू शकता। हा भोपळा करण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती, तर त्यातलीच मी 2-3 चमचे भाजी करायच्या आधी डाळ बाजूला काढून घेतली। ती भिजलेली हरभऱ्याची डाळ यात टाकून देऊ। आता तुम्हाला हरभऱ्याची डाळ चालत नसेल तर मुगाची डाळ, तुरीची डाळही घेऊ शकता, चवळीची डाळही घेऊ शकता, आणि कोणतीच डाळ नाही टाकली तरी हे वडे जे आहे ते खूप छान आणि मस्त लागतात। पण मात्र भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर नक्की टाका, त्यामुळे खूप छान आणि मस्त चव येते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ भात शिजत असताना टाकलेले होते, त्या अंदाजानेच मीठ टाकून घ्यायचे। जवळपास 1 ते सव्वा चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून द्या, त्यामुळे या वड्याला खूप छान आणि मस्त चव येते। हळद टाकून घेतली पाव चमचा की वड्याला छान असा कलरही येतो। लाल तिखट टाकून घेऊ अर्धा चमचा। गरम मसाला अर्धा चमचा टाकून घेऊ, तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो टाकून घेऊ शकता। आणि यामध्ये मी 1 वाटी भरून बेसन पीठ टाकून घेतले। बेसन पिठामुळे याला बाइंडिंग येईल आणि वडे चवीला खूप छान आणि मस्त खमंग लागतील। आता बेसन पिठाऐवजी तुम्ही तांदूळाचं पीठ किंवा पोहे बारीक करूनही टाकू शकता, किंवा कॉर्नफ्लॉवरही टाकू शकता। यामध्ये जवळपास आपण सर्व साहित्य टाकलं, फक्त हिरवी मिरची टाकायची राहिली, ती आधीच नाही टाकायची, ती नंतर टाकणार आहोत। आता हे सर्व एकत्र करून घेते। पाण्याचा एकही थेंब नाही टाकायचा, कारण भोपळ्यामुळे याला पाणी सुटते। भोपळ्याऐवजी काकडी घेतली तर काकडीला सुद्धा पाणी सुटते। भोपळा आणि काकडी घेतली नाही तर हे सर्व साहित्य आधी एकत्र करायचे आणि नंतर पाण्याची गरज असेल तर टाका। हे बघा, एकत्र करून घेतलं, एकदम छान आणि मस्त असे बॅटर तयार झालेलं आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये पाणी न टाकता अशा जाडसर बारीक करून घेतल्या, ते यात टाकून देऊ। तुम्ही जसे तिखट खाता त्यानुसार मिरची यामध्ये टाकू शकता। मिरची यात एकत्र करून घेऊ। आता सर्वात शेवटी केल्यामुळे हाताची आग होत नाही। सुरुवातीला जर टाकली तर एकत्र करत असताना हाताची आग होईल, म्हणून शेवटी मी मिरची टाकून घेतली। जे बॅटर तयार झालेले याचे आता वडे तळू शकता किंवा भजेही तळू शकता, किंवा तुम्हाला तेलकट तळलेल्या वस्तू चालत नसेल तर याचे थालीपीठ किंवा धपाटेही लावू शकता। खूप छान आणि मस्त होते। बघा, अशा पद्धतीने वडे करा किंवा भजे करा। मी ऑलरेडी तेल कढईमध्ये तापायला ठेवलेलं आहे। आता याचे वडे तळून घेऊ। तेल तापले की यामध्ये वडे टाकायचे। वडे टाकत असताना गॅस एकदम कमी करून घेतला, हाताला पाणी लावून घेतले आणि त्यावर ते वडे थापून घेतले की टाकून देते। हा जो फेस आहे हा फेस कमी होऊ द्यायचा, त्यानंतर उलटून घ्यायचे। एका बाजूने 3-1 मिनटं तळून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरच तळायचे, म्हणजे आतपर्यंत चांगले तळले जातात। जवळपास 3-1 मिनटं झाले, त्यावरचा फेस बराचसा कमी झाला। आता उलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने 3-1 मिनटं तळून घेते। एकदम छान आणि मस्त लागतात हे वडे, नक्की करून बघा। उरलेल्या भाताचे करू शकता, उरलेल्या खिचडीचेही करू शकता तुम्ही हे वडे। याआधी मी उरलेल्या शिळ्या खिचडीचे धपाटे किंवा थालीपीठ म्हणतो आपण, त्याची रेसिपी टाकलेली, लिंक खाली दिलेली आहे। 5 ते 6 मिनिटांमध्ये वडे तळून तयार झालेले। मी आता हे काढून घेते। काढल्यानंतर एका चाळणीमध्ये ठेवायचे। आता जर हे थोडेसे किंचित तेलकट वाटत असले तरी काढून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये यातलं तेल जे आहे ते वडे शोषून घेतात आणि तेलकट राहत नाही बिलकुल। वरतून एकदम छान आणि मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ असे वडे तयार आहे। यामध्ये भरपूर भाज्याही टाकलेल्या आहे। आता तुम्हाला तेलकट तळलेले चालत नसेल तर मी मगाशीच सांगितले की तुम्ही थालीपीठही याचे लावू शकतात। फक्त थालीपीठ लावत असताना थोडंसं किंचित चमच्याभर तेल वापरायचं। एकदम छान आणि मस्त हे वडे तयार झालेले आहे। मी आता हे मुलाला प्लेटमध्ये काढून देते, कारण त्याला शाळेत जायचं आहे, आणि नंतर राहिलेले वडे तळून घेते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा तुमच्या जवळच्यांना, आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका। रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।